नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर यूट्यूब चॅनलवर। आणि मित्रांनो बघू शकतोय लातूर तालुका निलंगा मुक्काम पोस्ट ममदापूरसाठी जी गाडीचं लोडिंग चालू होतं ते झालेलं आहे। आणि त्याच गाडीमध्ये आता आपण जाता जाता सांगोल्याचे श्री डॉक्टर बनकर साहेब म्हणून आहेत। आता हे जुने कस्टमर आहेत। नारळ त्यांनी आपल्याकडून 200-250 झाडं लावलेली आहेत। सुतगिरण जे आहे सांगोल्यापासून अलीकडे 2 ते 3 किलोमीटरवरचं लोकेशन आहे। डॉक्टर बनकर म्हणून आहेत, त्यांनी झाडं पहिली लावलेली आहेत। त्यांच्यासाठी आता हा लिंबू जो आहे तो भरायचा आहे आणि त्यांची जी काय मिक्समध्ये काय थोडीशी झाडं आहेत ती सुद्धा आपण लोडिंग करणार आहोत। आता हा एक कागदी लिंबू 1.5 वर्षाचं रोप आहे। 3 किलोच्या बॅगमध्ये लावल्यानंतर आपल्याला 2-2.5 वर्षात उत्पादन चालू होतं आहे। आणि सीझनला ही जात अशी आहे की बरोबर ताण दिला तर उन्हाळ्यामध्ये आपल्याला चांगलं उत्पादन मिळतं आहे। आणि बघू शकतो आपण आता त्याच जातीमध्ये आपल्याकडं 13-13च्या बॅगला म्हणजेच 2.5 वर्षाचं साई सरबती कागदी लिंबूचं झाड आहे। देशी लेमनसुद्धा आपण याला म्हणतो। आणि ही काटेरी वस्तू असली तर याला जो लागणारा लिंबू आहे तो पातळ सालीचा लिंबू असतो। आपली ही जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शावड तालुक्यात मलकापूर या गावी 35 एकरात नर्सरी आहे। शासन मान्यता आहे। खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी नर्सरी आहे मित्रांनो। आणि बघू शकतो की आपण कशा पद्धतीनं रोपं सिलेक्टेड करून घेतली जातात। आता आपण ममदापूरसाठी जे बघितलं, नारळ असेल 21-21चा, 13-13चा नारळ होता, 1.5 वर्षाचा, 2.5 वर्षाचा नारळ होता, किंवा जांभळ होती आपले धनराज मेत्रे साहेबांची, तर ती सर्व रोपं आपण अशी सिलेक्टेड भरलेली आहेत, सिलेक्टेड घेतलेली आहेत। कोणतंही रोप असेल, कितीही रोपं असतील, रोपं सिलेक्शन करून दिली जातात। आणि नर्सरी खात्रीशीर आहे। रोपं कोणती ज्या व्हरायटी सांगतोय त्याच व्हरायटीची तीच क्वालिटी आपल्याला मिळत असते मित्रांनो। तर आता बघू शकतो आपण ही आता साई सरबती कागदी लिंबूची रोपं। आता मित्रांनो जास्त वेळ न घेता आपण थांबणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये इथंच। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, कारण डेली आपल्या ज्या ऑल महाराष्ट्रात गाड्या जातात त्याचं लोडिंग असेल किंवा कलम बांधणीपासून किंवा जडणघडण नर्सरीमध्ये जे काय रोपं तयार करण्यापासून असेल ते सर्व आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळते। धन्यवाद, आपला दिवस शुभ असो।